वडिलांच्या मृत्यूनंतर मुलांनी त्यांच्या आईला वृद्धाश्रमात सोडले आणि संपत्ती वाटून घेतली. काही काळानंतर मोठा मुलगा त्याच्या आईला भेटायला गेला आणि तिच्या पलंगावर त्याला एक जुने पत्र सापडले, जे त्याच्या वडिलांनी त्याच्या मृत्यूपूर्वी लिहिले होते. पत्र वाचून मुलगा वेड्यासारखा ओरडू लागला आणि अनवाणी धावत घरी परतला, जेणेकरून तो त्याच्या भावांना सांगू शकेल की त्याने ज्या बाईला वृद्धाश्रमात सोडले होते ती प्रत्यक्षात शहरातील एका आलिशान परिसरात 3 कोपऱ्यांवर वसलेला हा भव्य 3 मजली बंगला एक उत्कृष्ट नमुना होता, ज्यावर सुमित्रा विल्ला असे लिहिलेले संगमरवरी बोर्ड होता. हे घर बघणाऱ्यांचे डोळे चमकदार सौंदर्य डोळ्यांना चकित करणारे होते, पण त्यांच्या भिंतीमागे पूर्वी या घराचे वैशिष्ट्य असलेली शांतता आत्ता राहिली नाही. कारण घराचे आधारस्तंभ सेठ रमणीक यांचे निधन झाले होते. ते त्यांच्या विधवा सुमित्रा देवी आणि 3 तरुण मुले श्रीकांत, विवान आणि वर्धन यांना मागे सोडून गेले होते. 3 तरुण मुले श्रीकांत, विवान आणि वर्धन एकाच घरात त्यांच्या स्वतःच्या आयुष्यासह आणि पत्नींसह राहत होते. सुमित्रा देवींनी आयुष्यभर या 3 मुलांचे पालनपोषण केले. त्यांच्या संगोपनात कधीही कसर सोडली नाही. त्या एक आई होत्या ज्यांनी त्यांचे प्रेम आणि आपुलकी स्वीकारली. त्यांच्या दिवसांची सुरुवात त्यांच्या मुलांच्या चेहरा पाहून व्हायची आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करून संपायची. सेठ रमणीक यांच्या निधनाला थोडाच वेळ झाला होता आणि घरातील वातावरण बदलू लागले होते. सेठ रमणीक यांनी मोठ्या मेहनतीने आणि समर्पणाने उभारलेला व्यवसाय सर्व काही मुलांच्या हातात होते, पण ते बांधलेला कारखाना आता मुलांच्या हातात होता. पण कदाचित तो अनुभव आणि समृद्धी वडिलांसोबत गेली असेल, कारण गेल्या काही महिन्यांपासून कारखान्याला सतत तोटा होत होता आणि बाजारात त्यांची प्रतिष्ठा घसरत होती, ज्यामुळे 3 भाऊ अत्यंत चिंतेत होते. श्रीकांत सर्वात मोठा होता. मोठ्या मुलाचे लग्न होऊन 5 वर्ष झाली होती. त्याची पत्नी एकता ही मोठी सून म्हणून तिचा अधिकार गाजवू इच्छित होती. विवानची पत्नी इशिता आणि धाकटी वर्धनची पत्नी सानिका देखील संयुक्त कुटुंब व्यवस्थेला कंटाळली होती. सुमित्रा देवी तिचा बहुतेक वेळ तिच्या खोलीत घालवत होती. तिच्या दिवंगत पतीची आठवण काढत असे किंवा तिच्या मुलांची कामावरून परत येण्याची वाट पाहत असे, जेणेकरून ती स्वतःच्या हातांनी त्यांना जेवू घालू शकेल. पण आता तिला घरातील वातावरण बदलत असल्याचे जाणवत होते. पूर्वी जेव्हा तिची मुले घरी यायची, पहिले आईच्या खोलीत जात होते, पण आता थेट त्यांच्या स्वतःच्या खोलीत जायचे. यामुळे सुमित्रा देवींच्या मनात एक अनामिक भीती निर्माण झाली. पण त्या गप्प राहिल्या नाहीत, कारण त्या आपल्या मुलांवर खूप प्रेम करत होत्या आणि त्यांना घरात कोणताही त्रास होऊ नये असे त्यांना वाटत होते. दरम्यान व्यवसायात तोटा वाढत होता आणि 3 भावांमधील कटुता वाढत होती. एका रात्री जेव्हा संपूर्ण कुटुंब जेवणाच्या टेबलावर जमले होते, तेव्हा शांतता पसरली होती आणि फक्त चमच्याचे आवाज ऐकू येत होते. अचानक एकता बोलली, "ऐक श्रीकांत, मला वाटतं आपल्याला आपल्या घरातील खर्च कमी करायला हवा, कारण कारखान्याची परिस्थिती तुम्हाला माहीत आहे आणि या घराची बजेट खूप महाग होत चालली आहे." इशिता लगेच म्हणाली, "हो वहिनी, अगदी बरोबर आहे. आणि तरीही आमची मुले आता मोठी होत आहेत. त्यांना वेगळ्या खोल्या हव्या आहेत आणि या घरात एकांत नावाची कोणतीही गोष्ट नाही. नेहमीच कोणीतरी इकडे तिकडे फिरत असते." ती स्पष्टपणे सुमित्रा देवींबद्दल बोलत होती, ज्या शांतपणे मान खाली करून जेवत होत्या. सुमित्रा देवी थांबल्या आणि आश्चर्याने तिच्या सुनांकडे पाहिल्या, ज्या कधीही तिच्याशी मोठ्या आवाजात बोलल्या नव्हत्या. श्रीकांतने त्याच्या पत्नीकडे पाहिले, पण ती पुढे म्हणाली, "हे बघ, फक्त भावनांनी घर चालत नाही. व्यावहारिक निर्णय घ्यावे लागतात.
आई आता म्हातारी झाली आहे, तिला विश्रांतीची गरज आहे आणि आम्ही दिवसभर घरकाम करतो आणि आम्ही मुलांमध्ये व्यस्त आहोत. आम्ही त्यांची अशा प्रकारे काळजी घेतो. ते मुलांमध्ये व्यस्त राहतो. आपण त्यांची काळजी जशी घ्यायला हवी तशी घेऊ शकत नाही. हे शब्द सुमित्रा देवीच्या हृदयाला एका तीक्ष्ण टीकेसारखे भिडले. पण तिन्ही मुले शांत राहिली आणि ही शांतता सुमित्रा देवीसाठी सर्वात मोठी वेदना होती. ती शांतपणे उठली आणि तिच्या खोलीत गेली. त्या रात्री ती खूप रडली. तिला सेठ रमणीकची आठवण झाली. त्यांनी दिलेले वचन कसे दिले होते, सुमित्रा तू बघशील, माझी मुले तुला कधीही एकटे सोडणार नाहीत. पण आज ते वचन तुटल्यासारखे वाटले. पुढील काही दिवसात घरातील वातावरण अधिकाधिक गंभीर होत गेले. तिन्ही सुनांनी शांतपणे सुमित्रा देवींना घरातून हाकलून लावण्याचा निर्णय घेतला होता. कारण सुमित्रा देवी प्रत्येक गोष्टींवरती अधिकार गाजवत होत्या आणि त्यांच्या उपस्थितीत त्या जीवन जगू शकत नव्हते. एके दिवशी विवान त्याच्या आईच्या खोलीत आला आणि म्हणाला, आई तुला माहिती आहे व्यवसायात खूपच तोट्यामध्ये आहे. कर्ज फेडण्यासाठी आपल्याला काही मालमत्ता विकावी लागू शकते. सुमित्रा देवी प्रेमाने तिच्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाली, बाळा हे सर्व तुझे आहे. तुला जे करायचं आहे ते कर. फक्त घराची शांती बिघडू नकोस. विवान तिथेच उभा होता. त्याची नजर त्या टक लावून पाहत होती. चोरी करण्याचा मोह झाल्यामुळे विवान डोळे झाकून उभा राहिला. तिन्ही भावांनी मालमत्ता विभागून त्यांचे वाटे वेगळे करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु यामध्ये सर्वात मोठा अडथळा सुमित्रा देवी होती, ज्यांना कायदेशीर आणि नैतिकदृष्ट्या घराची मालकीण मानले जात असे. आणि मुलांनी त्यांच्या आईला घराबाहेर हाकलून लावल्याचा कलंक त्यांना त्यांच्या कपाळावर मारायचा नव्हता. त्यांना ते वैयक्तिकरित्या घ्यायचे नव्हते. म्हणून त्यांनी एक भयानक योजना आखली, ज्याची सुमित्रा देवींना माहितीही नव्हती. व्यवसायातील तोटा जितका दाखवला जात होता तितका तोटा नव्हता. ते फक्त त्यांच्या आईला ओझे वाटण्यासाठी एक सबब होते. दररोज रात्री सुना त्यांच्या पतींना कुजबुजत असत, आईचे काय, आमची मुले यामुळे आजारी पडत आहेत का, ते दिवसभर खोकतात किंवा जुन्या गोष्टींवर विचार करतात आणि आमच्यासाठी जीवन कठीण झालं आहे. सर्वात धाकटी सानिका म्हणाली, वर्धन जर आई इथेच राहिल्या तर मी माझ्या आई वडिलांच्या घरी जाईन, कारण मी आता त्यांची काळजी घेऊ शकत नाही. सुमित्रा देवी तिची सर्व कामे स्वतः करत असत आणि कधीही तिच्या कोणत्याही सुनांना एक ग्लास पाणीही मागितले नाही. पण द्वेषाच्या आगीने सर्वांना आंधळे केले होते. शेवटी तो दुर्दैवी दिवस आला जेव्हा मुलांनी त्यांच्या आईशी बोलण्याचा निर्णय घेतला. संध्याकाळ झाली होती. सुमित्रा देवी तिच्या खोलीच्या खिडकीतून बाहेर लॉनवर पसरलेल्या गुलमोहराच्या पानांकडे पाहत होत्या. जणू काही तिच्या स्वतःच्या आयुष्यातील विखंडनाचे प्रतिबिंब दिसत होते. तेवढ्यात तिन्ही मुले खोलीत आले. त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र गंभीरता होती, पण सहानुभूती नव्हती. श्रीकांतने संभाषण सुरू केले, आई आम्हाला तुमच्याशी काहीतरी महत्वाची चर्चा करायची आहे. सुमित्रा देवी हसल्या आणि त्यांना बसण्याचा इशारा केला. हो माझ्या मुलांनो, मला सांगा ते काय आहे. वर्धन आणि विवानने त्यांची नजर खाली केली, पण श्रीकांतने धाडस केले आणि म्हणाला, आई तुम्हाला माहिती आहे की आम्ही तिघे भाऊ सकाळी निघतो आणि उशिरा संध्याकाळी परत येतो. व्यवसायाच्या चिंता बाजूला ठेवल्या तर घरी तुमची काळजी घेणारे कोणी नाही. एकता, इशिता आणि सानिका मुलांमध्ये आणि घरातील जबाबदाऱ्यांमध्ये इतक्या व्यस्त आहेत की त्या तुमच्या औषधांची काळजी घेऊ शकत नाहीत. या वयात तुम्ही त्रास सहन करावा असे आम्हाला वाटत नाही. हो, सुमित्रा देवीचे मन थरथर कापले. संभाषण कुठे चालले आहे
हे तिला समजले, पण तिने स्वतःला सावरले आणि थरथरत्या आवाजात विचारले, मग तुला काय हवे आहे बाळा? श्रीकांतने विषय बदलला आणि म्हणाला, आई, आम्ही तुला तात्पुरते एका चांगल्या केंद्रात हलवण्याचा विचार केला आहे, ज्याला लोक वृद्धाश्रम म्हणतात, पण खरं तर ते एखाद्या पंचतारांकित हॉटेलसारखं आहे. तिथे डॉक्टर आणि परिचारिका नेहमीच उपस्थित असतात. तिथे तुमच्या वयाच्या अनेक महिलाही असतील, ज्यांच्या सोबत तुम्ही तुमचा सहवास अनुभवू शकाल. आम्ही दररोज तुम्हाला भेटू आणि आमची आर्थिक परिस्थिती आणि घरची परिस्थिती सुधारताच आम्ही तुम्हाला परत घेऊन जाऊ. फक्त काही महिन्यांची गोष्ट आहे. आई, कृपया आमची असहाय्यता समजून घे. सुमित्रा देवी तिच्या 3 मुलांकडे शून्य नजरेने पाहत होत्या, ज्यांना तिने निद्रानाशाच्या रात्रींचा त्याग करून वाढवले होते, ज्यांच्यासाठी तिने तिचे तारुण्य बलिदान दिले होते आणि ज्यांच्यासाठी एक काटा देखील तिचे आयुष्य थांबवून टाकेल. आज तेच तिची मुले तिला घराबाहेर काढण्यासाठी इतके सुंदर शब्द वापरत होते. तिच्या आत काहीतरी तुटले होते. जगण्याची ती शेवटची इच्छा, जी मुलांच्या आशेवर अवलंबून असते. सुमित्रा देवींकडे 2 पर्याय होते. एकतर ती ओरडेल आणि त्यांना त्यांच्या कर्तव्याची आठवण करून देईल, किंवा एखाद्याच्या प्रेमाच्या सन्मानाचे रक्षण करून, किंवा ती तिच्या मातृत्वाचा सन्मान करत त्यांच्या आनंदासाठी स्वतःच्या मृत्यू शपथावर शांतपणे सही करू शकली असती. तिने नंतरचा पर्याय निवडला, कारण ती एक आई होती आणि एक आई कधीही तिच्या मुलांना लज्जित किंवा दुःखी पाहू शकत नव्हती, जरी त्यासाठी तिचे हृदय फाडून टाकावे लागले तरी. सुमित्रा देवीने एक दीर्घ श्वास घेतला आणि तिचे अश्रू पुसले. तिने तिच्या डोळ्यातील पापण्यांना पापण्यांमागे रोखले आणि नंतर अगदी हळू आवाजात म्हणाली, जर तुम्हाला माझे सुख आणि शांती इथेच मिळेल तर मी सहमत आहे. तुम्ही सर्वजण जिथे आनंदाने राहता तिथे मी जाईन. अचानक 3 मुलांच्या चेहऱ्यावर शांती आणि समाधान पसरले, जणू काही त्यांच्या डोक्यावरून एक जड ओझे उतरले आहे. ते विसरले की ते पेरणी करत नव्हते, तर जगाच्या उष्णतेपासून त्यांचे रक्षण करणारी छप्पर काढून टाकत होते. विवान पटकन म्हणाला, धन्यवाद आई, तू खूप चांगली आहेस. आम्ही वचन देतो की तुला तिथे कोणताही त्रास होणार नाही. आम्ही उद्या तुला सोडू आणि सर्वोत्तम व्यवस्था करू. मुले खोलीतून निघून गेले, पण सुमित्रा देवी दगडासारखी बसून राहिली. तिच्या डोळ्यासमोर भूतकाळाच्या प्रतिमा चमकत राहिल्या, जेव्हा ते लहान होते आणि तिच्याशी मिठी मारून झोपी जायचे. जेव्हा एखाद्याला ताप आला तेव्हा ती रात्रभर जागी राहायची. जेव्हा वर्धन पहिल्यांदा चालायला शिकला तेव्हा ती किती आनंदी होती. आज ती सर्व आठवणी तिची थट्टा करत होत्या. रात्र झाली होती आणि सुमित्रा देवी सामान बांधत होती. तिच्या कपड्यांसोबत तिने काही दागिने, रमणीकचा फोटो आणि काही जुन्या आठवणी ठेवल्या. तिला माहीत होते की ती या घरात कधीच परत येणार नाही. हे घर, ज्याची प्रत्येक वीट तिने प्रेमाने रचली होती, ती आता तिची आहे. तो तिच्यासाठी अनोळखी झाला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी घर गोंधळाने भरले होते. सुना दुःखी दिसण्याचा प्रयत्न करत होत्या, पण त्यांच्या डोळ्यात लपलेला आनंद सुमित्रा देवींनी स्पष्टपणे जाणवला. गाडी तयार होती. श्रीकांत ड्रायव्हरच्या सीटवर बसला होता आणि इतर 2 भाऊ मागच्या सीटवर. सुमित्रा देवींनी तिच्या घराकडे शेवटची नजर टाकली. तिने पाहिले, ती तिच्या पतीसोबत बसून चहा पित असलेल्या वरांड्याकडे पाहिले. तिने स्वतःच्या हाताने वाढवलेल्या बागेकडे पाहिले आणि मग ओल्या डोळ्यांनी गाडीत चढली. प्रवास शांततेत पार पडला. कोणीही बोलण्याची हिंमत केली नाही. कदाचित विवेकाच्या थोड्याशा वेदना त्यांना बोलण्यापासून रोखत होत्या. शहरापासून दूर असलेल्या एका लहानशा शहरात गाडी सुकून वृद्धाश्रम नावाच्या इमारतीसमोर थांबली.
हे नावच इतके विडंबनात्मक होते. प्रियजनांपासून दूर काय शांतता आहे. प्रभारी व्यक्तीने कागदपत्रे पूर्ण केली. सुमित्रा देवी शांतपणे प्रत्येक कागदावर सही करत होत्या, कारण तिला तिच्या मुलांसमोर तमाशा दाखवायचा नव्हता. प्रमुखाने तिला तिची खोली दाखवली, जी स्वच्छ होती, पण तिच्या स्वतःच्या घराच्या भिंतींमध्ये राहणाऱ्या ओळखीचा अभाव होता. तिन्ही मुले तिला तिथे सोडत असताना सुमित्रा देवीने श्रीकांतचा हात धरला. तिचे ओठ थरथरत होते. ती कदाचित म्हणणारच होती. तिला त्याला सांगायचे होते की तिला सोडून जाऊ नको. तिला या एकाकीपणाची भीती वाटते. पण ती फक्त म्हणाली, स्वतःची आणि तुमच्या पत्नीची आणि मुलांची काळजी घ्या आणि आपापसात भांडू नका. एकत्र राहा. श्रीकांतने लगेच त्याचा हात सोडला आणि म्हणाला, काळजी करू नको साई, आम्ही येत राहू. आणि मग ते तिघेही जलद पावलांनी बाहेर पडले, जणू काही त्यांना पळून जायचे असेल. सुमित्रा देवी दाराशी उभी राहून गाडी दिसेनाशी होईपर्यंत त्यांच्याकडे पाहत राहिली. मग ती उंबरठ्यावर बसली आणि कालपासून तिने आवरलेल्या अश्रूंनी तिचे डोळे भरून आले. तिचे 3 लहान मुले जिवंत असूनही ती पूर्णपणे एकटी आणि असहाय्य होती. दिवस आणि रात्र वृद्धाश्रमातील कैद्यासारखे गेले. तिथे इतर अनेक माता होत्या, ज्यांच्या कथा सुमित्रा देवी सारख्याच होत्या. सर्वांचे डोळे उत्सुकतेने भरून आले होते. सर्वजण दाराकडे पाहत होते, कोणीतरी आत येईल या आशेने. हळूहळू सुमित्रा देवीही त्यांच्यात सामील झाल्या. दररोज सकाळी ती अंघोळ करून तयार व्हायची आणि गेट जवळ बसायची. तिला आशा होती की श्रीकांत, विवान किंवा वर्धन तिला घ्यायला येतील. पण दिवस, आठवडे झाले आणि आठवडे, महिन्यात कोणीही आले नाही. सुरुवातीला तिला काही फोन आले, पण नंतर तेही थांबले. सुनांनी मुलांना धीर दिला की तिची आई तिथे आनंदी आहे आणि घरातील परिस्थिती सुधारत आहे, म्हणून त्यांनी तिला आता त्रास देऊ नये. दरम्यान सुमित्रा देवी गेल्यानंतर घरात आनंदाचे वातावरण होते. तिन्ही भावांनी ताबडतोब मालमत्ता वाटण्यास सुरुवात केली. घराचे 3 भाग करण्यात आले. मध्यभागी भिंती उभारण्यात आल्या. एकेकाळी मोठी बैठकीची खोली होती. सर्वांना एकत्र आणणारे बंधन आता पूर्णपणे विभाजित झाले होते. कारखाना स्वतः विभाजित झाला होता, पण निसर्ग शांतपणे पाहत राहिला आणि काळाची चाके त्यांचा परिणाम करू लागली. या विभाजनामुळे समृद्धी पूर्णपणे थांबली. भावांमध्ये व्यावसायिक स्पर्धा सुरू झाली. जे कालपर्यंत एकाच प्लेटमधून जेवत होते, ते आता शत्रू बनले होते. एकता, इशिता आणि सानिका यांना आता एकमेकांचे तोंड पाहणे आवडत नव्हते. सुमित्रा देवींनी राखलेली घराची शांती आता पूर्णपणे नष्ट झाली होती. पण अजून कोणालाही त्यांची चूक कळली नव्हती. त्यांना समजले, हे सर्व फक्त व्यवसायातील चढ उतार आहेत. 6 महिने उलटले. सुमित्रा देवी आता अंथरुणाला खिळून होत्या. त्यांची तब्येत झपाट्याने खालावत होती. डॉक्टरांनी सांगितले की त्यांना कोणताही आजार नाही, पण फक्त अंतर्गत दुःखाने ग्रासले होते. ती बोलत नव्हती, फक्त तिथेच शांतपणे पडून राहायची. छताकडे पाहत होती. दुसऱ्या बाजूला श्रीकांतला अचानक कायदेशीर पेच निर्माण झाला. त्याच्या आईची सही आवश्यक होती. वकिलाने स्पष्ट केले की जुन्या मालमत्तेच्या कागदपत्रांमध्ये अडचणी आहेत, जी सुमित्रा देवींच्या सहीशिवाय सोडवता येणार नाही, अन्यथा मोठे नुकसान होईल. श्रीकांतला वाटले की हे त्याच्या आईला भेटण्यासाठी आणि त्याचे काम पूर्ण करण्यासाठी एक निमित्त असेल. त्याने आपल्या भावांना सांगितले नाही आणि तो एकटाच वृद्धाश्रमाकडे निघाला. वाटेत तो विचार करत होता की तो त्याच्या आईला कसे तोंड देईल. पण त्याला वाटले की तो काही फळे आणि मिठाई घेईल आणि त्याची आई आनंदी होईल. जेव्हा तो वृद्धाश्रमात पोहोचला, तेव्हा वातावरण विचित्रपणे शोकाकुल वाटत होते. तो रिसेप्शनमध्ये गेला आणि त्याच्या आईबद्दल विचारले,
प्रभारी व्यक्तीने त्याच्याकडे विचित्रपणे पाहिले आणि म्हणाला, तू खूप उशीर केलास. श्रीकांत लाजून म्हणाला, खरं तर मी खूप व्यस्त होतो. मला सुमित्रा देवीच्या खोलीत जायचं आहे. प्रभारीने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, खोली क्रमांक 12. पण आत्ता. संपूर्ण वाक्य न ऐकता श्रीकांत वेगाने निघून गेला. त्याचे हृदय धडधडत होते. एका विचित्र भीतीने त्याला ग्रासले होते. तो खोलीच्या दारापाशी पोहोचला तेव्हा खोली उघडी होती, पण आतले दृश्य पाहून त्याचे पाय गोठले. खोली रिकामी होती. बेडवर एक स्वच्छ चादर पडलेली होती आणि एका पांढऱ्या लिफाफ्यात सुमित्रा देवींचा फोटो होता. तिथे कोणीही नव्हते. श्रीकांतला त्याच्या घशात एक प्रकारची कोरड जाणवली. श्रीकांतच्या घशात काटे टोचत असल्यासारखे वाटले. त्याने वळून नर्सला हाक मारली आणि एक म्हातारी नर्स आली. तिने त्याच्याकडे रागाने आणि दुःखाने पाहिले आणि म्हणाली, तू आत्ता आला आहेस? ती आधीच निघून गेली. हे ऐकून श्रीकांतला पायाखालून जमीन सरकल्यासारखे वाटू लागले. त्याने थरथरत्या आवाजात विचारले, मॅडम, तुम्हाला काय म्हणायचं आहे? थरथरत्या आवाजात त्याने विचारले, आई कुठे आहे? मॅडमने बेडकडे बोट दाखवत म्हटले, ती खूप दिवसांपासून तुमची वाट पाहून थकली होती. ती ही जागा सोडून गेली, पण जाण्यापूर्वी तिने हे पत्र आणि फोटो तुमच्यासाठी सोडला आहे. ती म्हणाली की माझा मुलगा श्रीकांत येईल तेव्हा ते त्याला दे. तो श्रीकांतने थरथरत्या हाताने लिफाफा उचलला. हे तेच पत्र होते जे त्याचे वडील सेठ रमणीक यांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी लिहिले होते, ज्यात सुमित्रा देवींना वेळ आल्यावर ते त्यांच्या मुलांना देण्यास सांगितले होते. सुमित्रा देवीने हे पत्र नेहमीच तिच्या हृदयाजवळ ठेवले होते आणि आता ते श्रीकांतच्या हातात होते. त्याला कल्पनाही नव्हती की या छोट्या कागदाच्या तुकड्यात त्याच्या आयुष्यातील सर्वात भयानक सत्य आहे. एक सत्य जे त्याचे संपूर्ण जग उद्ध्वस्त करेल. श्रीकांत बेडच्या कडेला बसला आणि त्याने लिफाफा उघडला. त्याचे हात जोरात थरथर कापत होते आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. पत्राच्या पहिल्या ओळीने त्याच्या पायाखालची जमीन सरकली. श्रीकांतची नजर त्याच्या वडिलांच्या हातातील शब्दांवर खेळली. पत्र वाचताना त्याला असे वाटले की जणू त्याच्या शरीरातून जीव निघून जात आहे. तो ओळी वाचत असताना त्याचा चेहरा फिक्कट पडला आणि चिंतेने त्याच्या कपाळावर घामाचे थेंब दिसू लागले. आणि ते अश्रू नव्हते, तर वितळलेले शीस होते. जणू काही तो त्याच्या कानात ओतला जात आहे. संपूर्ण पत्र वाचल्यानंतरही त्या कागदावरून नजर हटवण्याची त्याची हिंमत झाली नाही, कारण त्याला वाटले की जर त्याने डोके वर उचलले तर जग त्याला गिळंकृत करेल. तो दगडाच्या पुतळ्यासारखा सुन्न झाला होता. त्याच्या आत संवेदनाचा कोणताही मागमूस उरला नव्हता. त्याच्या मनात एक खोल शांतता पसरली होती आणि टिकटिकचा आवाजही कमी झाला होता. त्याला नर्सचा आवाज आणि बाहेरून जाणाऱ्या गाड्यांचा आवाज ऐकू येत होता, पण त्याच्या आतला गोंधळ त्याच्या मनावर हातोड्याने आदळत होता. त्या पत्रातील खुलासे विनाशकारी होते. वर्षानुवर्ष त्यांच्या घराच्या पायात गाडले गेले होते. ते रहस्य एका स्फोटासारखे बाहेर पडले होते आणि हृदय, जे स्वतःला या कुटुंबातील वारस आणि ज्येष्ठ मानत होते, त्याचे आता संपूर्ण अस्तित्व चिरडले गेले होते. त्याला काय करावे हे समजत नव्हते. हातपाय सुन्न झाले होते आणि हृदयाचे ठोके इतके जोरदार होते की जणू काही ते त्याची छाती फाडून बाहेर येत आहे. पश्चाताप, लाज आणि भीतीच्या संमिश्र परिस्थितीत तो पूर्णपणे अडकला होता. तो विचार करत होता की ही कसली विटंबना आहे की त्यानं त्याचे संपूर्ण आयुष्य अशा एका खोल भ्रमात जगले होते आणि ज्याला त्यानं त्यांच्यासाठी अडथळा मानले होते, प्रत्यक्षात
तोच त्याच्या जीवनाचा पालक होता. त्याला त्याच्या डोळ्यासमोर त्याच्या आईचा चेहरा तरळत असल्याचे जाणवले. तो सुरकुत्या पडलेला चेहरा जो त्याने शेवटचा वृद्धाश्रमातून बाहेर पडताना पाहिला होता, त्या क्षणी तिच्या डोळ्यात किती असहाय्यपणा होता आणि आज तिच्या हृदयाच्या डोळ्यांनी तर आणखीनच असहाय्यता दाखवली होती. अचानक त्याला एक धक्का जाणवला, जणू कोणीतरी त्याला झोपेतून उठवले आहे. त्याला आठवले की त्याची 2 बाहू विवान आणि वर्धन अजूनही कोणत्या तरी गाढ झोपेत आहेत, ज्यातून तो नुकताच जागा झाला होता. आणि हे भयानक सत्य फक्त एका पत्रातच लपता कामा नये. तो अचानक त्याच्या जागेवरून उठला. तो इतक्या वेगाने उठला की खुर्ची मागे पडली. तिथे उपस्थित असलेले कर्मचारी आणि परिचारिका आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागले. आता तर तो रडत होता आणि त्याच्याकडे पाहून काय झाले हे कोणालाही समजत नव्हते. पण मनाला कोणाचीही पर्वा नव्हती. तो वेड्यासारखा धावत खोलीतून बाहेर पडला. त्याच्या हातात तो हात होता जो त्याच्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान खजिना होता. तो कॉरिडॉरमधून पार्किंगच्या दिशेने धावत गेला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि तो वारंवार स्वतःच्या छातीवर थाप मारत होता, जणू काही तो त्याच्या आतला गुदमरलेला आवाज शांत करण्याचा प्रयत्न करत होता. थरथरत्या हातांनी त्याने गाडीचा दरवाजा उघडला आणि गाडी सुरू केली. तो गाडी कसा चालवत आहे हे त्याला काहीच कळत नव्हते. रस्ते वाहतुकीने गजबजले होते, पण त्याच्या कानात फक्त त्याने लिहिलेले शब्दच घुमत होते. त्याला शक्य तितक्या लवकर घरी जायचे होते. त्याच्या भावांना शोधायचे होते आणि त्यांना दुरुस्त करायचे होते. आपण स्वतःच स्वर्गाला नरकात बदलले होते. त्याला असे वाटले होते की तो आत्ताच हवेत तोडून घरी जावे. त्याची आवड शिगेला पोहोचली होती आणि त्याला कोणत्याही किमतीत ते सत्य त्यांच्यापर्यंत पोहोचवायचे होते. तसे त्याने हे गुपित अजूनही त्याच्या हृदयात जपून ठेवले होते आणि जिभेपेक्षा जास्त काही बोलले नव्हता. पण त्याच्या आतलं वादळ त्याला सांगत होतं की जर ते रहस्य उघड झाले तर सुमित्रा विल्लाच्या भिंती हादरतील. दुसऱ्या बाजूला शहराच्या एका गजबजलेल्या पण शांत भागात एक लहान पण सुंदर घर होते. ते जगालाच काय, अगदी रमणीक शेठच्या मुलांनाही माहीत नाही. त्या घराच्या एका आरामदायी खोलीत सुमित्रा देवी बेडवर बसल्या होत्या. एक तरुण दासी तिला चमच्याने सूप भरवत होती. सुमित्रा देवीचा चेहरा फिकट पडला होता आणि तिच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे दिसू लागली होती. ती शारीरिकदृष्ट्या खूप कमकुवत झाली होती. तिचे हात थरथरत होते आणि ती तोंडही उघडू शकत नव्हती. कुसुम तिला खूप प्रेमाने आणि काळजीने खाऊ घालत होती आणि तिला सांत्वनही देत होती. मॅडम, तुम्ही शांत राहा. तुम्हाला अजूनही तुमचे औषध घ्यायचे आहे. पण सुमित्रा देवीच्या नजरा उघड्या खिडकीतून बाहेरच्या आकाशावर खेळल्या होत्या, जिथे ढग गडद दिसत होते, अगदी तिच्या आयुष्यासारखे. वृद्धाश्रमात राहण्याचा तिचा उद्देश पूर्ण झाला होता, किंवा असे म्हणले तरी चालेल की आशेची शेवटची ठिणगीही विझली होती. प्रत्यक्षात सुमित्रा देवींचे वृद्धाश्रमातून या गुप्त घरात जाणे हा अचानक घेतलेला निर्णय नव्हता किंवा तो योगायोगी नव्हता. त्यामागे एक दुखावलेलं आणि तुटलेलं हृदय होतं. त्या दिवशी सकाळी असं झालं होतं की सुमित्रा देवीच्या वकिलाचा फोन वृद्धाश्रमामध्ये आला होता. वकील साहेब रमणीक शेठचा जुना आणि विश्वासू मित्र होता आणि त्याला सर्व परिस्थितीची माहिती होती. त्याने सुमित्रा देवीशी बोलण्याची व्यवस्था केली आणि अतिशय दुःखी स्वरात म्हणाला, वहिनी, मला नुकताच श्रीकांतचा फोन आला. त्यापैकी एक मुलगा त्या जुन्या मालमत्तेचे कागदपत्रे मागत होता. मी त्याला सांगितले
की त्यावर तुमची सही हवी आहे, म्हणून तो आज तुमच्या घरी येत आहे. पण दुःखाची गोष्ट म्हणजे तो तुमची विचारपूस करायला किंवा तुम्हाला परत घेऊन जायला येत नाहीये, तर फक्त तुमची सही घेण्यासाठी येत आहे, जेणेकरून तो मालमत्ता विकू शकेल. हे ऐकताच सुमित्रा देवीनी जवळजवळ तिच्या हातातून फोन खाली सोडला. तिच्या मनात कुठेतरी एक छोटीशी आशा अजूनही कायम होती. कदाचित माझ्या मुलांना माझी आठवण येईल, कदाचित त्यांना त्यांची चूक कळेल आणि ते मला घ्यायला येतील. कोणीतरी तिच्या आरोग्याची काळजी करेल या आशेने तिने तिचे दुःख आणि एकटेपणा सहन केला होता. मालमत्तेचा लोभ त्यांच्या नात्यावर भारी पडू नये असे तिला वाटत होते, पण वकिलाच्या शब्दांनी तो भ्रमही मोडून काढला. आता तिला खात्री पटली होती की तिच्या मुलांचे मन पूर्णपणे कठोर झाले आहे आणि तिच्यासाठी आता तिथे कसलीही जागा उरलेली नाही. तिने त्याच क्षणी ठरवले की ती त्या मुलांचे चेहरे सुद्धा पाहणार नाही, जे फक्त स्वार्थासाठी तिच्या दारात येणार आहेत. तिने वकिलाला गाडी पाठवायला सांगितले आणि म्हटले, मी आता तिथे राहणार नाही. गाडी येण्यापूर्वीच तिने ती जुनी टंक उघडली जी तिने सोबत आणली होती आणि त्यातून तो सीलबंद लिफाफा बाहेर काढला, जो रमणीक सेठनी त्यांच्या मृत्यूपूर्वी तिला दिला होता. रमणीक साहेब एक दूरदर्शी व्यक्ती होते. त्यांना माहीत होते की त्यांच्या मुलांमध्ये लोभाची प्रवृत्ती आहे. त्यांच्या मृत्यूच्या काही दिवस आधी त्यांनी सुमित्रा देवींना म्हटले होते, सुमित्रा, मला माहीत आहे की मुलांवर जीवापेक्षा जास्त प्रेम करते, पण मला भीती आहे की माझ्यानंतर हीच तुला दुखावतील. जर भविष्यात कधी अशी परिस्थिती आली की ते तुला घराबाहेर काढतील किंवा तुझा अपमान करतील, तेव्हा तू हा लिफाफा उघडून त्या घरात जाऊन राहू शकतेस, कारण मी हे घर गुप्तपणे तुझ्या नावाने विकत घेतले होते. त्यावेळी सुमित्रा देवींनी रडत रडत त्यांच्या तोंडावर हात ठेवला आणि शपथ घेतली होती की अशी परिस्थिती पुन्हा कधीही उद्भवणार नाही आणि ते हे रहस्य कधीही उघड करणार नाही. पण आज परिस्थितीने त्याला भाग पाडले. तिने स्वतःच्या हाताने कागद बेडच्या कोपऱ्यावर खूप काळजीपूर्वक ठेवला होता आणि त्यावर तिचे बोट ठेवले होते, जेणेकरून तिच्या मुलांचे लक्ष त्याकडे लगेच पडेल. ही एका स्त्रीची साधी व्यवस्था नव्हती, तर एक आरसा होता जो तिला तिच्या मुलांना दाखवायचा होता. तिला असे वाटत होते की त्यांना ते सत्य दिसावे जे त्यांचे जीवन बदलून टाकेल. जड अंतकरणाने ती घराबाहेर पडली आणि वकिलाने पाठवलेल्या गाडीत बसून ती त्या गुप्त घरात गेली. रमणीक साहेबांनी हे घर अनेक वर्षांपूर्वी तिच्या नावाने विकत घेतले होते आणि त्यांच्या मृत्यूपत्रात लिहिले होते की याबद्दल त्यांच्या मुलांशी कधीही बोलू नये, जोपर्यंत परिस्थिती पूर्ण हाताबाहेर जात नाही. आता सुमित्रा देवी या घरात सुरक्षित होत्या, पण तिचे मन खूप दुखावले होते. कुसुमने सूपची वाटी बाजूला ठेवली आणि तिने पाण्याचा ग्लास पुढे केला. सुमित्रा देवीने घोट घेतला आणि थकलेल्या आवाजात विचारले, वकिलाने फोन केला का? कुसुमने नाही मध्ये मान हलवली. सुमित्रा देवींना माहीत होते की आत्तापर्यंत कागदपत्रे त्यांच्या हातात पडली असतील. ती धीराने वाट पाहू शकली असती, पण त्या क्षणी तिच्या मुलांच्या मनात काय चालले असेल हे एक आई म्हणून विचार करून तिचे हृदय तुटत होते. तिला वाटले की कदाचित त्या क्षणी ती तिच्या मुलासोबत असती आणि त्याची काळजी घेतली असती, पण नंतर तिला आठवले की याच मुलांनी तिला पूर्णपणे एकटे आणि असहाय्य कसे सोडले होते. तिने डोळे मिटले आणि तिच्या गालावरून अश्रूंच्या 2 धारा वाहू लागल्या. ती विचार करत होती, लोक म्हणतात की कर्माचे फळ सुरू झाले आहे. मी ज्या सत्याला लपवून ठेवले होते तेच सत्य आता वादळासारखे माझ्याकडे येत आहे.
मध्यमोहीन माणसाचा वेडापणा आणि सुमित्रा देवीचे मौन हे याचा पुरावा होते. जेव्हा नशीब हिशोब करते तेव्हा माणसाच्या सर्व योजना जागीच उद्ध्वस्त होतात. सुमित्रा देवीने एक निर्णय घेतला. तिने पुन्हा कधीही या मुलांच्या आयुष्यात सहभागी न होण्याचा निर्धार केला होता. कारण मातृत्वाच्या या संघर्षात एक आईच जिंकली होती. तिला जगाला सांगायचे नव्हते की तिच्या स्वतःच्या मुलांनी, जे आता तिचे स्वतःचे राहिले नव्हते, त्यांनी तिच्याशी काय केले. पण तिला आणखी अपमान सहन करायचा नव्हता, म्हणून तिने स्वतःला पूर्णपणे सावरले होते. दरम्यान तिकडे ट्रेन हवेला चिरून आणि शहराच्या आवाजाला मागे टाकून तिच्या घराकडे वेगाने धावत होती. त्याचे मन सुन्न झाले होते आणि त्याच्या मनात फक्त एकच विचार घोळत होता की तो घरी कधी पोहोचेल, तो त्याच्या भावांसमोर तो कागद कधी फिरवेल आणि त्यांना विचारेल की आत्ता सांगा आपण काय करावे. तो त्याच्याकडे आता गमावण्यासारखे काहीच नव्हते, कारण त्याने आधीच सर्वस्व गमावले होते. पत्रातील शब्द त्याच्या मनात घुमत होते. प्रत्येक शब्द त्याच्या आत्म्याला भिडत होता. त्याला आता कळले होते की ज्या स्त्रीला त्याने वृद्धाश्रमात कुजण्यासाठी सोडून दिले होते ती सामान्य स्त्री नव्हती. ती त्याच्या डोक्यावरची सावली होती आणि आता तिची खरी ओळख उघड झाली होती. पण त्याला हे सर्व त्याच्या भावांसमोर कबूल करायचे होते, जेणेकरून त्यांचे हे तेच हाल व्हावे जे त्यांचे झाले आहे. जो विष तो पिला होता तेच विष त्याला त्याच्या भावांच्या घशात ओतायचे होते, जेणेकरून त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळावी, जेणेकरून ते सर्वजण मिळून गुन्ह्याचा भार सहन करू शकतील. जेव्हा गाडी घराच्या गेटजवळ पोहोचली तेव्हा चौकीदाराने गेट उघडण्यासाठी थोडा वेळ घेतला. त्याच क्षणी श्रीकांतने हॉर्नवर हात ठेवला आणि तो वाजवत राहिला. त्याच्या वागण्यावरून स्पष्टपणे दिसून आले की तो आज सामान्य नव्हता. गेट उघडताच त्याने गाडी आत नेली आणि टायरच्या आवाजासोबत पोर्चवर ब्रेक लावला. घरात एकता, ईशिता आणि सानिका खिडक्यांमधून हे दृश्य पाहत होत्या आणि विचार करत होत्या की श्रीकांतला अचानक काय झाले असेल. तो आज शांत अवस्थेत निघून गेला होता, मग हा वेडेपणा काय होता. तो गाडीतून उतरताच त्याची पावले घसरली. तो थरथर कापत होता. त्याचा टाय सैल झाला होता आणि त्याचा चेहरा विस्कटलेला होता. तो आत शिरला आणि ओरडला, विवान, वर्धन, बाहेर या, सगळेजण बाहेर या. त्याच्या आवाजाच्या तीव्रतेने संपूर्ण घर हादरले. तिन्ही बायका भीतीने त्यांच्या खोल्यांमधून बाहेर पडल्या आणि विवान आणि वर्धन ही घाबरून खाली आली धावले. हा विचार करून की कदाचित काही मोठी दुर्घटना घडली असेल किंवा कारखान्याला आग लागली असेल, पण त्यांना माहीत नव्हते की ही आग कारखान्यात नाही तर त्यांच्या आयुष्यातही लागली होती, ज्यामुळे सर्वस्व जळून खाक झाले होते. दरम्यान त्या अपरिचित पण शांत घराच्या उघड्या खोलीत सुमित्रा देवी अजूनही विचारांच्या समुद्रात हरवलेल्या होत्या. खिडकी बाहेर पाऊस सुरू झाला होता. थेंबांच्या टपकण्याने वातावरण आणखीनच उदास झाले होते. नर्स तिला औषध देऊन निघून गेली होती आणि ती आता एकटी होती. हा एकटेपणा तिला पुन्हा भूतकाळात ओढत घेऊन जात होता. ज्या गोष्टीला तिने धाडसाने स्वतःमध्ये जपून ठेवल्या होत्या त्या गोष्टी तिच्या डोळ्यांसमोर चमकू लागल्या. त्या दिवसात जेव्हा ती तरुण होती आणि जगातील सर्व काही तिच्या जवळ होते, फक्त एक मूल वगळता. सुमित्रा देवी एका प्रतिष्ठित नवाब घराण्याची एकमेव वारस होती. त्यांना संपत्तीचे वरदान होते, परंतु निसर्गाने तिला मूल दिले नव्हते. तिचे पहिले लग्न एका पुरुषाशी झाले होते जो पूर्णपणे तिच्या संपत्तीचा पुजारी होता. परंतु जेव्हा त्याला कळले की सुमित्रा देवी कधी आई होऊ शकत नाही, तेव्हा त्याने तिला टोमणे आणि अपमानाच्या लाटा देणे चालू केलं.
तिला तिच्या वंध्यत्वाबद्दल दररोज टोमणे मारले जात होते. शेवटी लग्न अयशस्वी झाले आणि घटस्फोटाचा कलंक घेऊन ती तिच्या पालकांच्या राजवाड्यात परतली. तिच्या आयुष्यात रमणीक आला, जो तिच्या आयुष्यात एक नवीन आनंद घेऊन आला. तो तिच्या वडिलांचा विश्वासू, इमानदार आणि कष्टाळू कर्मचारी होता, ज्याचे आयुष्य पण दुःखाने भरलेलं होतं. त्याची पत्नीही त्याला सोडून निघून गेली होती, कारण ती रमणीकच्या गरिबीला कंटाळलेली होती आणि ती 3 लहान मुलांना मागे सोडून गेली होती. ती मुले म्हणजे श्रीकांत, विवान आणि वर्धन होती. रमणीक त्या मुलांना घेऊन खूप काळजीत असायचा. सुमित्रा देवींनी जेव्हा या निरागस मुलांना पाहिले, तेव्हा तिच्यातील सुप्त मातृप्रवृत्ती जागृत झाली. तिला वाटले की निसर्गाने तिच्या गर्भात भर घालण्याचा दुसरा मार्ग शोधला आहे. समाजाच्या अपेक्षांची पर्वा न करता तिने रमणीकशी लग्न केले. हा एक मोठा निर्णय होता. एका बाजूला एक करोडपती मालकीन आणि दुसऱ्या बाजूला एक साधा नोकर. पण सुमित्राला फक्त ती मुले हवी होती. रमणीक एक प्रामाणिक आणि उदात्त माणूस होता. त्याने सुमित्रा देवींना तो सन्मान दिला जो तिला तिच्या पहिल्या पतीकडून कधीही मिळाला नव्हता. सुमित्रा देवींनी तिची सर्व मालमत्ता, तिचा बँक बॅलन्स आणि तिची जमीन रमणीकला सोपवली आणि त्याला सांगितले की आत्तापासून त्यांची काळजी घे. या पैशातून व्यवसायात गुंतवणूक कर आणि या मुलांना असे वाढवा जेणेकरून त्यांना कधीही असे वाटू नये की त्यांची जन्मदाती आईने त्यांना सोडून दिले आहे. रमणीकीनेही सुमित्रा देवीच्या संपत्तीला आपली जबाबदारी मानली आणि दिवस रात्र काम करून त्याचे एका मोठ्या व्यावसायिक साम्राज्यात रूपांतर केले. तिन्ही मुले सुमित्राला त्यांची आई मानून मोठी झाली, कारण जेव्हा ते या घरात आले तेव्हा ते खूप लहान होते. ती त्याच्यासाठी सावत्र मुले होती, पण सुमित्राने त्यांना कधीही सावत्र मुलांसारखे वाटू दिले नाही. ती रात्रभर जागून त्यांची काळजी घ्यायची, त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण करायची. स्वतः रमणीकलाही कधी कधी आश्चर्य वाटायचे की एक अनोळखी स्त्री दुसऱ्याच्या मुलांना इतके प्रेम कसे देऊ शकते. पण जसजसा वेळ गेला तसतसे मुले मोठी झाली, त्यांची लग्न झाली आणि तसतसे घरातील वातावरण बदलू लागले. रमणीक एक अनुभवी माणूस होता. तो सर्व काही शांतपणे पाहत होता. त्याला त्याची मुले त्याच्या पत्नीच्या प्रभावाखाली कसे पडत होते आणि सुमित्रा देवींनी दिलेल्या स्वातंत्र्याचा आणि प्रेमाचा गैरवापर करत असल्याचे दिसत होते. रमणीकला माहीत होते की सुमित्रा देवींनी तिचे संपूर्ण आयुष्य या मुलांसाठी समर्पित केले आहे, परंतु मुलांच्या नजरेत तिचा आदर आणि प्रेम कमी होत चालले होते. रमणीकला स्वतःच्या मृत्यूची भीती वाटत नव्हती. त्याला काळजी होती की त्याच्या जाण्यानंतर सुमित्राचे काय होईल. त्याला माहीत होते की हीच मालमत्ता आणि पैसा या नातेसंबंधांचा पाया आहे. ज्या दिवशी सुमित्रा देवीच्या हातून ही ताकद जाईल तेव्हा त्यांची मुले तिला विचारणारही नाहीत. म्हणूनच आयुष्याच्या शेवटच्या काळात रमणीकने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. त्याने शांतपणे सुमित्राच्या नावाने शहराच्या पलीकडे एक छोटेसे घर खरेदी केले आणि सुमित्राच्या वेगळ्या खात्यात मोठी रक्कम जमा केली. मग आपल्या वकिलाला बोलावले आणि एक नवीन मृत्यूपत्र तयार केले, ज्यामध्ये त्याने हे सर्व गुपित लिहून ठेवली जी आत्तापर्यंत लपून होते. त्याने सुमित्रा देवींकडून एक वचन घेतले होते की ती कधीही तिच्या मुलांना हे सांगणार नाही की ही सर्व सुमित्राचं आहे आणि हेही सांगणार नाही की ती त्यांची खरी आई नाहीये. त्यामुळे ते दुःखी होऊन त्यांचं मन तुटेल. सोबत रमणीकने सुमित्राला एक पत्रही दिले होते आणि म्हणाला होता, सुमित्रा, जर कधी परिस्थिती बिकट झाली आणि त्यांनी तुला घराबाहेर काढले तर त्यांना हे पत्र दे. सुमित्राने रडत ते पत्र घेतले. तिला कल्पनाही नव्हती की कधी तिला हे पत्र वापरावे लागेल आणि आज त्याच शांत खोलीत बसून
सुमित्रा विचार करत होती, हा रमणीक किती खरा होता, जो मेल्यानंतरही त्याने तिला आणि तिच्या मुलांनाही असह्य होऊ दिले नाही. रात्री 8 वाजता ती त्या छताखाली बसली होती, जी रमणीकच्या प्रेमाची देणगी होती. पण तिचे हृदय रक्ताच्या अश्रूंनी रडत होते, कारण तिला तिच्या मुलांवर खूप प्रेम होते आणि त्यांच्या वियोगाचे दुःख कोणत्याही मालमत्तेद्वारे किंवा घराद्वारे कमी करता येत नव्हते. दरम्यान श्रीकांतच्या घरात विनाशाचे दृश्य होते. श्रीकांत धापा टाकत घरात शिरला आणि सर्वांना ड्रॉइंग रूममध्ये एकत्र केले. तिघे भाऊ सोफ्यावर बसले आणि त्यांच्या बायका आश्चर्याने श्रीकांतकडे पाहत होत्या, जो खोलीच्या मध्यभागी उभा होता. तुमच्या हातात पत्र थरथरत होते. विवानने घाबरून विचारले, भाऊ, काय झाले? तू असा का ओरडत आहेस? आणि आई, ती कुठे आहे? स्वाक्षरी झाली का? स्वाक्षरी हा शब्द ऐकून श्रीकांत विषारीपणे हसला आणि स्वतःला टेबलावर आदळले. तो म्हणाला, तुला स्वाक्षरीची पडली आहे. आपण उद्ध्वस्त झालो आहोत विवान, आपण उद्ध्वस्त झालो. वर्धन पुढे सरकला, त्याच्या हातातून पत्र घेतले आणि वाचू लागला. वाचता वाचता त्याचा चेहरा फिक्का पडला आणि तो सोफ्यावर कोसळला. सानिका आणि एकताही चिंतेने पत्राकडे पाहत होते. श्रीकांत ओरडला, सगळ्यांनी वाचा. आपल्या वडिलांनी आपल्यासाठी जे काही लिहिले आहे ते ऐका. आणि मग त्याने ते रहस्य उघडले, जे आतापर्यंत त्याच्या हृदयात अग्नीसारखं जळत होतं. ज्या बाईला आपण विचारपूर्वक ओल्ड होममध्ये सोडले होते, ती आपली खरी आई नव्हती. खोलीत शांतता पसरली, जणू काही एखाद्याला साप चावला असेल. एकता अनिश्चितपणे ओरडली, काय? श्रीकांत पुढे म्हणाला. त्याचा आवाज आता राग आणि संतापाने भरलेला स्पष्ट ऐकू येत होता. तो म्हणाला, हो, आपली खरी आई गरिबीच्या भीतीने आम्हाला सोडून पळून गेली आहे. आपण एका गरिबाची मुले आहोत आणि सुमित्रा देवींनी आपल्याला दत्तक घेतले आहे. ही सर्व मालमत्ता, हा कारखाना, हा बंगला, ज्याच्या वाट्यासाठी आपण भांडत होतो, ते सर्व सुमित्रा देवींचे आहे. आपल्या वडिलांचा त्यात कोणताही वाटा नव्हता. ते फक्त सुमित्रा देवींचे नोकर होते. वडिलांनी लिहिलेलं आहे की कायदेशीररित्या या सर्व मालमत्तेचीच योग्य वारस फक्त सुमित्रा देवी आहे. जर तिला हवे असेल तर ती आपल्याला एका क्षणात रस्त्यावर फेकू शकते आणि ही मालमत्ता विकण्यासाठी मला तिच्या सहीची आवश्यकता होती. आणि खरं तर ती आपल्या नावावर नाहीच, ती सुमित्रा देवींची वैयक्तिक मालमत्ता आहे. हे ऐकून तिन्ही सुनांचे चेहरे फिके पडले. ज्या मालमत्तेचा त्यांना इतका अभिमान होता, ज्याच्यामुळे ती सुमित्रा देवींना त्यांच्या चप्पल समान समजत होते, खरं तर ती मातीची भिंत निघाली. विवाने थरथरत्या आवाजात विचारले, मग आता काय होईल? श्रीकांताने डोके धरले आणि जमिनीवर बसला. आता काहीही करता येत नाही. वडिलांनी शेवटी लिहिले की जर तुम्ही हे पत्र वाचत असाल तर याचा अर्थ तुम्ही सुमित्राला खूप त्रास दिला आहे आणि तिला घराबाहेर काढले आहे. म्हणून माझ्या या मृत्यूपत्रानुसार जर सुमित्रा देवी घरात नसेल तर तुम्हा तिघांची या मालमत्तेवर कोणताही अधिकार नाही. संपूर्ण इस्टेट ट्रस्टकडे जाईल आणि आपण पूर्णपणे उद्ध्वस्त झालो आहोत. खोलीत मृत्यूदंडासारखी शांतता पसरली. घराच्या मुख्य बाजूने कोणाच्या तरी रडण्याचा आवाज येत होता. आता त्यांना समजले की सुमित्रा देवी गप्प का राहत होत्या. तिने कधीही मालमत्तेचा उल्लेख केला नव्हता, कारण प्रेमापोटी तिने सर्व मालमत्ता त्यांच्या नावावर केली होती. आणि जेव्हा तिच्या स्वतःच्या मुलांनी तिला नाकारले, तेव्हा स्वाभाविकपणे तिने सर्व काही परत मिळवले होते. आणि ही जाणीव तिला खूप खोल आणि भयानक वाटत होती. ज्या गोष्टीमुळे, म्हणजे पैशांसाठी मुलांनी आईला सोडून दिले होते, तीच गोष्ट तिच्यासोबत कायमची निघून गेली होती.
अचानक श्रीकांत उभा राहिला आणि म्हणाला, आपल्याला आईला शोधले पाहिजे. आपण तिची माफी मागितली पाहिजे. फक्त तीच आपल्याला वाचवू शकते. तिन्ही भाऊ वेड्यासारखे वृद्धाश्रमाकडे धावत गेले. पण जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा त्यांना कळले की खूप उशीर झाला आहे. प्रभारीने त्यांना थंडपणे सांगितले की ती आता कधीच निघून गेली आहे आणि तिचा नवीन पत्ता कोणालाही देऊ नये अशा कडक सूचना दिल्या आहेत. तिघे भाऊ वकिलाकडेही गेले, पण वकिलानेही भेटण्यास नकार दिला आणि म्हणाला की मालकीन सुद्धा कोणाला भेटू इच्छित नाहीत. त्या म्हणाल्या आहेत की माझी मुले आत्ता माझ्यासाठी मेली आहेत. हे ऐकून श्रीकांत वकिलाच्या ऑफिस बाहेर गुडघे टेकून लहान मुलासारखा रडला. त्याला त्याच्या आईची ती शांत नजर आठवली जेव्हा तो तिला सोडून जात होता आणि तो क्षण जेव्हा त्याने त्याच्या आईचा हात झटकला होता. आज तोच हात त्याच्या डोक्यावरून निघाला होता आणि आता तो कडक त्या उन्हात एकटा होता. मालमत्तेची कागदपत्रे आता रद्दी समान होते, कारण जे हात त्यावर सही करणार होते ते हात त्यांच्यापासून खूप दूर गेले होते. कारखाना कर्जात बुडाला होता आणि घर विकण्याची वेळ आली होती. ईशिता जी पूर्वी कधी वेगळा वाटा मागायची, ती आता डोके लपवण्यासाठी जागा शोधत होती. अगदी तिची स्वतःची मुले देखील हे सर्व पाहत होती आणि कदाचित त्यातून हे शिकत होती की म्हातारपणी आई वडिलांना कुठपर्यंत सोबत ठेवावे. दरम्यान सुमित्रा देवी तिच्या नवीन घरात एकटीच बसली होती, पण तिच्या हृदयात दुःख पसरले होते. तिला माहीत होते की तिची मुले आता घरोघरी फिरतील, पण ती काहीही करू शकत नव्हती, कारण एकदा हृदयाचा काच फुटला की तो कधीही दुरुस्त करता येत नाही. तिने आईच्या प्रेमाचे ऋण फेडले होते, अनाथ मुलांना नाव आणि प्रसिद्धी मिळवून दिली होती, पण त्या बदल्यात त्यांना एकटेपणा मिळाला होता. निसर्गाने त्यांना न्याय दिला होता, पण या न्यायाने सर्वांना त्रास दिला होता. सुमित्रा देवीने डोळे मिटले आणि देवासमोर डोके टेकवले आणि म्हणाली, हे देवा, तुझ्या जगाचे रंग विचित्र आहेत. तिच्या मनात तिने तिच्या मुलांना क्षमा केली होती, पण तिला माहीत होते की आता तिथे परत जाणे योग्य आणि अशक्य नाही, कारण जर ती परत गेली तर जग म्हणेल की संपत्तीने पुन्हा एकदा नातेसंबंध खरेदी केले आहेत. ती तिच्या प्रतिष्ठेशी आणि आदराशी तडजोड करू शकत नव्हती. अशा प्रकारे तिच्या घरातील आनंद, शांती आणि आदर कायमचा नष्ट झाला आणि तिची कथा जगासाठी एक धडा बनली की आई जन्म देणारी असो किंवा पालन पोषण करणारी, ती फक्त आईच असते. ती फक्त आईच असते आणि तिच्या पायाखालची स्वर्ग असते. जे लोक हे सत्य नाकारतात त्यांना या जगात आणि परलोकात अपमान सहन करावा लागतो. तिघे भाऊ अजूनही त्या बंद दाराचा शोध घेतात जिथे त्यांची आई राहत आहे, पण ते दार आता नेहमीच बंद असते आणि ही त्यांची अंतिम शिक्षा आहे. तर मित्रांनो, ही होती आजच्या कथेची कहाणी. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.